विजय करंजकर यांचा शिवसेना शिंदे गटात पक्षप्रवेश. शिवसेना उपनेते व जिल्हा संपर्क प्रमुख म्हणून नियुक्ती. शिवसेना ठाकरे गटाच्या बालेकिल्ल्याला खिंडार. करंजकर समर्थकांचाही पक्षप्रवेश. नाशिक लोकसभा निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून उमेदवारी जाहीर करून ऐनवेळी विजय करंजकर यांचे तिकीट कापण्यात आल्याने ते नाराज होते. त्यांच्या नाराजीची दखल घेतली न गेल्याने त्यांनी बंडाचे निशाण फडकवून अपक्ष उमेदवारी अर्जही दाखल केला होता. देवळाली कॅम्पच्या लॅम्ब रोडवरील ओरिएंट गेस्ट हाऊसमध्ये समर्थकांचा भव्य मेळावा शनिवारी घेऊन शक्तीप्रदर्शनही त्यांनी केले होते. त्यांच्या उमेदवारीमुळे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार हेमंत गोडसे हे देखील अडचणीत सापडणार होते. त्यामुळे शिंदे गटाकडून विजय करंजकर यांना पक्षात सन्मानाने घेऊन महत्त्वाचे जबाबदारीचे पदही देण्यात आले. विजय करंजकर यांनी आपली उमेदवारी माघारी घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची घोषणा केली. रविवारी रात्री उशिरा ठाण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. याप्रसंगी नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे, पक्षाचे सचिव भाऊसाहेब चौधरी, शिवसेनेचे उपनेते अजय बोरस्ते, राजू लवटे, महानगर प्रमुख प्रवीण तिदमे आदी उपस्थित होते. यावेळी नाशिक तसेच इगतपुरी तालुक्यातील अनेक पदाधिकाऱ्यांनी शिवसेना शिंदे गटात पक्षप्रवेश केला. त्यामध्ये नाशिक जिल्ह्यातील भगूरच्या शिवसैनिकांचाही सहभाग आहे. शिवसेना शिंदे गटात प्रवेश करताना विजय करंजकर यांनी शिवसेना उभाटा गटावर स्थानिक नेतृत्वावर घणाघाती हल्ला केला आणि गद्दार कोण आहेत हे सांगून त्यांचा कडक शब्दात समाचार घेतला. मी या ठिकाणी शिवसेनेचा माजी जिल्हा प्रमुख, शिवसेनेचा सदस्य, मी आज माझ्या सदस्यपदाचा व शिवसेनेच्या असलेल्या पदांचा राजीनामा देऊन आज या ठिकाणी उद्धव साहेब ठाकरे म्हणजे उपाठा यांच्या शिवसेनेतून मी आज या ठिकाणी आदरणीय या राज्याचे मुख्यमंत्री, खऱ्या अर्थानं शिवसैनिकांचा कहवारी म्हणून मी आज आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या शिवसेनेमध्ये या ठिकाणी या सर्वांच्या साक्षीनं प्रवेश केला आहे. निश्चितच कालपर्यंत म्हणजे गेले 13 वर्ष मी एक शिवसैनिक म्हणून वंदनीय हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या तत्वाप्रमाणे सतत काम केलं. सतत काम करत असताना अनेक वेळा मी म्हणजे 3-3 वेळा मी लोकसभेला इच्छुक होतो. इच्छुक असताना पहिल्या वेळेला टाळलं, दुसऱ्या वेळेला टाळलं आणि खऱ्या अर्थानं आता तर वर्षभरापासून दीड वर्षापासून मी संपूर्ण लोकसभा ही फिरून या ठिकाणी संपूर्ण लोकसभेचा प्रचार प्रसार केला. असं असताना ऐन वेळेवरती जे इच्छुक नव्हते त्यांनाच उमेदवारी देऊन खऱ्या अर्थानं माझ्याशी विश्वासघात केला, म्हणजे गद्दारी केली. गद्दार कोण आहे हे तर निश्चितपणे येणारा काळ दाखवून देईल. पण हे जे काही फसवलं गेलं, जे काही फसवणूक झाली गेली, आज 1-1.5 महिन्याचा कालावधी लोटून सुद्धा या ठिकाणी अशा झालेल्या चुकीची ज्या ठिकाणी एखादी दखल घेतली नाही, उलट सुलट मी निश्चितपणे सांगेन की मी पण वाट बघत होतो, परंतु अद्यापपर्यंत अशी कुठली दखल घेतली गेली नाही. खऱ्या अर्थानं वंदनीय हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांना अभिप्रेत असलेलं काम या लोकांना करायचंय की आणखी दुसरीकडे भरकटून कुठेतरी जायचंय, शिवसेनेचा घात करायचा आहे, अशा स्वरूपाचं काम या ठिकाणी या संघटनेमध्ये चालू आहे. 2-3 लोक म्हणजे आता ते दरिद्री नारायणच म्हणावं लागेल त्यांना. येणाऱ्या काळामध्ये त्यांना त्यांची दिशा आणि दशा कळेल. पण मी निश्चित सांगेन की जे काही अपूर्ण काम राहिले त्या येणाऱ्या काळामध्ये आपण निश्चितपणे आदरणीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि वंदनीय हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरेंना अभिप्रेत असलेलं काम या संपूर्ण राज्यभरामध्ये नव्हे तर देशभरामध्ये सुद्धा आपण करून दाखवू. आज शिवसेना प्रमुखांचा विचार जर घेतला तर भाई, मी तुम्हाला एकदा 2001 साली जनतेतून नगरपालिकेची निवडणूक लागली होती. नगराध्यक्ष हा जनतेतून निवडला जाणार होता. त्यावेळेला दादा
मला उमेदवारी वंदनीय शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांनी जाहीर केली आणि माझं नाव जाहीर झाल्यानंतर 2-3 दिवसांनी खालचे पदाधिकारी वरती आले आणि त्यांनी साहेबांना सांगितलं की साहेब हा चालणार नाही, तिथे एक जाणकार वकील याच्यासारखा उमेदवार दिला पाहिजे. त्यांनी ज्या वेळेला जिल्हा प्रमुख होते त्यावेळेचे त्यांनी तक्रार केली. तक्रार वरती शिवसेना प्रमुखांकडे आल्यानंतर साहेबांनी त्यांना सांगितलं की 2 दिवसांनी या, मी तुमच्याशी 2 दिवसांनी बोलतो ह्या विषयावरती. आणि तत्काळ वाई त्या दिवशी वरतून स्थानीय लोकाधिकार समितीचे 30 लोक त्या भगूरमध्ये पाठवले गेले. त्या 30 लोकांनी प्रत्येक वार्डाच्या प्रत्येक गल्लीत बोळात जाऊन सगळे पानपट्टी असेल किंवा चहाचं दुकान असेल, चहाची टपरी असेल, तुमचं किराणा दुकान असेल, भाजी विक्रेता असेल, रिक्षावाला असेल, टॅक्सीवाला असेल, या प्रत्येकाची घराघराची चौकशी करून त्या ठिकाणी रिपोर्ट दुसऱ्या दिवशी शिवसेना प्रमुखांकडे सादर केला. आणि दुसऱ्या दिवशी यांना जे बोलवलं होतं त्यांच्या समोर हा रिपोर्ट त्यांनी ज्या वेळेला शिवसेना प्रमुखांनी टाकला तर त्यावेळेला त्या लोकांची बोलती बंद झाली होती आणि उमेदवारी माझ्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केला होता. अशा प्रकारचं तत्व आणि सत्व आत्ताच्या शिवसेनेमध्ये या ठिकाणी उरलेलं नाहीये. तिथं त्या तत्वांचा अभाव दिसतोय आणि म्हणून हा अभाव करणारी जी मंडळी आहे ती त्या ठिकाणी मातोश्रीच्या अवतीभोवती फिरते. मी निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये त्यांचं पाप जे आहे त्यांचं पापच त्यांच्या पदरात पडेल. आणि ज्यांनी या ठिकाणी शिवसेनेचा म्हणा किंवा माझा विश्वासघात केलाय त्यांना येणाऱ्या काळामध्ये त्यांच्या कामाची पावती, त्यांनी जो घात केलाय त्यांचा केलेला घाताची पावती त्यांना या ठिकाणी मिळेल. आज ज्या पद्धतीने मुख्यमंत्री म्हणून शिंदे साहेब या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरतायत त्यांना अनेक लोक आता म्हणतात गद्दार 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 किंवा काय म्हणत असतील. पण मी खऱ्या अर्थाने सांगेल की खरे पडद्याआड जर गद्दार लपलेला असेल तर ते पडद्याआडचे गद्दार हे त्या ठिकाणी लपलेले आहेत आणि त्यांचा मी या ठिकाणी निषेध करतो. आणि येणाऱ्या काळामध्ये जे असेल ते खऱ्या अर्थानं वंदनीय हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख त्यांना म्हणजे प्रेरणादायी असलेलं काम वंदनीय आणि दिघे साहेबांना त्यांना अभिप्रेत असलेलं काम आपण आदरणीय या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब तथा भाई यांच्या नेतृत्वाखाली करून दाखवू अशी मी या ठिकाणी सगळ्यांच्या साक्षीनं या ठिकाणी मी भाईंना म्हणजे ग्वाही देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. AB न्यूजसाठी प्रमोद रहाणे, नाशिक.